अहो, आपण ग्रंथ का रचावा आणि तो देवाच्या माथी का लावावा? आता तरी देवदेव करणे सोडून द्या. नमस्कार. ग्रामगीता प्रचार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये मी काही ओळींचे वाचन केलेले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. आता पुढील ओळीचे वाचन करते आणि त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. कासयासी मध्यस्थता उगीच देवधर्माची कथा करावी सर्व आपण गाता मारावी माता देवाच्या. ऐसे देवावरी विश्वासुनी लोक झाले तर दुबळे मणी गाव बिके लागले याच गुणी 16 देव देव बोलणे. तुमचे मनने मी ऐकले लोक पराधीन आळसी झाले परी देवाने ऐसे सांगितले कोठे आहे. अहो देवाची ऐसा नाही झाला मग सांगेल कैसा इतराला. हा तो विपर्यास केला भित्र्या आळसी लोकांनी. जासी करणे नको काही त्याने द्यावी देवाची ग्वाही. आपली पापे लपवावी सर्वही पाठी मागे. लोकात वाढवावा भ्रम आपले चुकवावे तर श्रम. देवाची या नामे चालवावे कुकर्म त्यांनीच समाज बुडविला. म्हणून मी तैसे न सांगेन जे येते जे केले देव स्मरण. ते भिन्न आळसी कराया जन नाही जाणा निर्धारे. देव म्हणजे कर्तव्य शूर न्यायनीतीचे माहेर. क्रांतिकार्याचे दिव्य निर्जर अग्रसेन जगा माझी. देव म्हणजे अति मानव मानवाचा आदर्श गौरव. त्यांचे कार्य ध्यानी राहो स्फूर्ती यावया पुढीलांसी. येथे मुख्य देवाचे व्याख्यान नाही केले यथार्थ पूर्ण. देवासी पुरुषोत्तम समजून वागा म्हणालो सर्वांना. मुख्य देवावे आरंभी स्मरण त्यातही त्याचे एक एक लक्षण. तेच साधकासी व्हावे साधन म्हणून आठविले. चला विशालतेच्या मार्गी जे गेले ते तरले जगी. भरोनी दिली अंतरंगी हीच कीर्ती भाविकांच्या. मित्र हो गाव म्हणजे स्वयंपूर्ण सर्व प्रकारे आदर्शवान. म्हणूनच घेतले आशीर्वचन पूर्वजांचे. आशीर्वाद म्हणजे त्यांचे वचन ऐकुनी द्यावे देवनी श्रवण. त्या फळवावे कार्य करोन याशी आशीर्वाद बोलती. लोक थोर आशीर्वाद घेती परी कार्य थोडे न करीती. तेनेच फजिती पावती गुलाम दुबळे होऊनिया. मी तुम्हाला 88 ते 102 ओळीचे वाचन करून दाखवलेले आहे. आता या ओळीचा अर्थ आपण पाहणार आहोत. अहो, आपण ग्रंथ का रचावा आणि तो देवाच्या माथी का लावावा? या ठिकाणी देव धर्माचे मध्यस्थी पाहिजे ती कशाला? असेच देव धर्मावर विश्वास ठेवून लोक दुर्बल परावलंबी आळशी होऊन भिकेला लागले. म्हणून या ठिकाणी देव धर्माचे मध्यस्थी पाहिजे ती कशाला? असेच देव धर्मावर विश्वास ठेवून लोक दुर्बल परावलंबी आळशी होऊन भिकेला लागले. म्हणून आता तरी देवदेव करणे सोडून द्या. म्हणजेच
तुम्ही तुमच्या कर्मावर, तुमच्या कार्यावर विश्वास ठेवा, नंतरच तुम्ही देवधर्म करा. मी तुमचे मनाने ऐकले, लोक पराधीन आळशी झाले. पण अशा प्रकारे देवाने तरी कुठे सांगितले आहे? तुम्हाला अशा प्रकारे देवाने कुठे सांगितलेले? अहो, देवच खुद पराधीन व आळशी झाला नाही, तर तो इतरांना तरी कसा बरे सांगेल? भित्र्या आळशी लोकांनीच हा उलट अर्थ काढला आहे. ज्याला काही सत्कार्य करायचे नाही, उलट आपली सर्व पापे झाकावायची आहेत, अशांनी देवाची साक्ष घ्यावी. लोकांना भुरळ घालून आपण कामचुकार व्हावे आणि देवाच्या नावावर अनेक कुकर्म करावीत, अशांनीच समाजाला अधोगतीस नेले. म्हणून असे घातक विचार मी सांगणार नाही. या ठिकाणी देवाचे स्मरण केले ते लोकांना आळशी व भिकार बनवण्यासाठी केले नाही, हे निश्चयपूर्वक ध्यानात ठेवावे. कर्तव्यशूर न्यायनीतीचे माहेरघर म्हणजे देव. काळ परिस्थितीनुरूप निसर्गात समाज परिवर्तनाची क्रांती घडविणारा जिवंत झरा म्हणजे देव. परिवर्तनाची क्रांती घडविणारा जिवंत झरा म्हणजे देव. मानवतेचा उच्चतम नमुना म्हणजे देव. मानवाचा श्रेष्ठ आदर्श असा देव. त्यांचे कार्य लक्षात घेऊन पुढील पिढीला स्फूर्तिदायी ठरावे म्हणून देवाचे नाव घेतले. हे देवाचे मुख्य वर्णन नव्हे, तर सर्वोत्तम मानव म्हणूनच कार्य लक्षात येण्यासाठी व तसे आचरण्यासाठी हे देवाचे वर्णन केले आहे. ग्रंथरूपी केलेल्या स्मरणात देवाचे यथार्थ वर्णन झाले, ते साधकाला साधनेत एकेका लक्षणाला स्थान मिळावे म्हणून स्मरण केले. यासाठी विशाल मार्गाने चला, जे या मार्गाने गेले त्यांचा तरुणोपाय झाला. हे ईश्वराचे महत्व भाविकांच्या अंतःकरणात भरून दिले. मित्रांनो, गाव सर्वांगीपूर्ण, आदर्श व स्वावलंबी व्हावे, यासाठी संत महात्म्याचेही आशीर्वाद घेतले. तेही आशीर्वाद म्हणजे थोरांचे वचन मनपूर्वक समजून आपल्या कर्तव्याने त्याला सिद्ध करणे. काही लोक थोरांचे आशीर्वाद घेतात, परंतु काहीच करीत नाही. ते शेवटी गुलाम दुर्बल होऊन फजिती पावतात. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपल्या 88 ते 102 वळीचे अर्थ सांगून झालेला आहे. नमस्कार.